हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत कोल्हापुरी स्टाईल कांदा मसाला किंवा तुम्ही याला झणझणीत लाल तिखट असं म्हणू शकता, काही ठिकाणी काळं तिखट असे म्हणतात, पण इथे आपण ही लाल तिखट एकदम छान असा झणझणीत चविष्ट असा हा आपण मसाला बनवलेला आहे। एकदम छान असा बनवलेला आहे आणि या पद्धतीने जर बनवलं तर तुमचं हे लाल तिखट एकदम वर्षभर टिकतं आणि एकदम चविष्ट भाजी पण यापासून बनवलं तर एकदम चविष्ट भाज्या बनतात। तुम्हाला बघून कळत असेल एकदम लाल एकदम मस्त असं हे चटणी आपली तयार झालेली आहे। नक्की करून बघा या पद्धतीने। तर चला एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहे, नक्की करून बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकताय आपण 3 प्रकारचे मिरची इथे वापरलेले आहेत। 7 किलो मिरची आहे। आता आपण ही सुकत घातलेली आहे। हवं तर तुम्ही याचे देठ काढून घ्या, आम्ही ह्याचे देठ काढलेले नाहीत, फक्त याच्यातला कचरा वगैरे काढून साफ करून घेतलेले आहेत। बघा एकदम लाल भडक मिरच्या आहेत। शंकेश्वरी, लवंगी आणि बेडगी अशा प्रकारच्या मिरच्या आम्ही 7 किलो घेतलेल्या आहेत। जिथे आपण मिरची घेतो ते मिक्स करून देतात, त्यांच्या अंदाजाने आपल्याला प्रमाण सांगितलं की त्यांचं ते मिरच्या आपल्याला मिक्स करून देतात, त्या अंदाजनेच मी इथे सांगितलेलं आहे। फक्त प्रमाण आपलं 7 किलोचं आहे मिरच्या। इथं आता मिरची भाजून घेणार आहे, छान कडकडीत वाळलेल्या आहेत। आता थोडंसं तेल घातलेलं आहे पातेल्यात आणि छान अशी खाली वर करत आपल्याला मिरची डाग पडेपर्यंत हलकेसे भाजून घ्यायचं, नाहीतर थोडासा असं भाजलं की कळतेच मिरची आपल्याला। इथे बघू शकताय चांगली भाजलेली आहे, मी काढून घेते। आपण सगळ्या मिरच्या त्याच पद्धतीने भाजून घेतलेल्या आहेत। आता इथे बघा मीठ आपण चटणीसाठी 7 किलो वापरलेलं आहे। 7 किलो मिरच्या आहेत तर 7 किलो मीठ वापरलेलं आहे आणि 7 किलो मिरच्यासाठी 2 किलो लसूण आपण घेतलेला आहे, त्याची साल काढलेली आहे। आता इथे कांदा बघा किती घेतलेला आहे। कांदा आपण अंदाजे 5 ते 6 किलो, अंदाजे तुम्ही 6 किलो म्हणू शकता, कांदा घेतलेला आहे। कांदा भाजून घेणार आहे। सुरुवातीला यामध्ये अर्धा ते 1 किलो होईल एवढं तेल घातलेलं आहे। आता हे तेल आपण अंदाजेच घातलेलं आहे। आता हा कांदा आपला पूर्ण चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा पूर्ण भाजेपर्यंत तेलाचं प्रमाण थोडं थोडं घातलेलं आहे, सगळ्यात शेवटी मी सांगते याचं प्रमाण। इथे बघू शकताय कांदा सतत हलवत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। बघू शकताय थोड्या वेळानंतर या पद्धतीचा कांदा भाजलेला आहे। अजून आपल्याला भाजायचा आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे। मीठ घातले कांदा लवकर भाजला जातो। अंदाजे इथे 5 ते 6 चमचे मोठं मीठ घातलेलं आहे। मीठ घालून कांदा आपण चांगला भाजून घ्यायचा आहे, थोडा भाजला की मग मीठ घालायचं। बघू शकताय कांदा आपला चांगला भाजत आलेला आहे। इथे कांदा आपण चांगला भाजून घेतलेला आहे। आता पूर्ण कांदा भाजायला आपल्याला अंदाजे 2 किलो आपल्याला तेल लागलेलं आहे। या पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा चटणी बनवण्यासाठी। बघू शकताय तुम्ही त्याचा रंग, आणि बघा कांदा भाजला की तेल वर येतं, असं चांगला कांदा भाजून घेतलेला आहे। इथे बघा सगळं साहित्य मी दाखवते, पण त्याचं साहित्याचं प्रमाण, साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, कारण साहित्य जास्त आहे, ते आता असं सांगणं त्याचं प्रमाण सांगता येणार नाही, कारण त्यामुळे मी याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देते। सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे। बघू शकता इथे एकदम खमंग अशी चटणी आपण बनवलेली आहे। खोबरं पण घेतलेलं आहे, सगळं साहित्य मी घेतलेलं आहे। बघू शकताय, नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा। लाल तिखट तुमचं पण छानच होणार। आणि सगळं साहित्य आता आपण भाजून घेणार आहे। बघू शकताय सगळं वेगवेगळं इथे आपण ठेवलेलं आहे, भाजून आपण एकत्र करू शकतो। फक्त आपण इथे जिरे आणि धने बिना तेल घालता भाजून घेणार आहे। सुरुवातीला जिरे आणि धने भाजून घेणार आहे। इथे कढईमध्ये बिना तेल घालता जिरे आपण भाजून घेणार आहे। सुरुवातीला जिरे आपण थोडे घातलेले आहेत, 2 बॅचमध्ये इथे आपण भाजून घेणार आहे। खमंग असे जिरे आपण सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत। इथे बघू शकताय जिरे चांगले भाजलेले आहेत, मी काढून घेते। या पद्धतीने बघू शकताय खमंग असं सामान भाजून घ्यायचं साहित्य। आता त्यामध्ये शहाजिरे मी घालून भाजून घेते। बघा शहाजिरे या पद्धतीने भाजून घेतलेले आहेत, काढून घेते। आणि धने पण आपण आता भाजणार आहे। धने जास्त आहे त्यामुळे 2 बॅचमध्ये आपण भाजून घ्यायचे। या पद्धतीने खमंग असे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचे आहे। धने पण चांगले भाजलेले आहेत, मी काढून घेतले, सगळे धने मी भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण तेल घालायचं। आता
साहित्य इथे भाजताना किती तेल लागलं ते मी सांगते पुढे. इथे बघा थोडं तेल घालून इथे आपण खोबरं भाजून घेणार आहे. खोबरं पण जास्त आहे त्यामुळे थोडं थोडं तेल घालून बघा या पद्धतीने चांगलं खोबरं भाजून घ्यायचं आहे. काढून घेते मी सगळं खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता त्यामध्येच थोडं तेल घालून अजून सगळं साहित्य भाजून घ्यायचं. फक्त जिरे आणि धने भाजायचे नाहीत, सगळं थोडं थोडं भाजून घ्यायचं चांगलं. इथे बघू शकताय इथे हळकुंड पण भाजून घेणार आहे तेलामध्ये. सगळं साहित्य असं तेलावर खमंग भाजून घेतलं की छान आपलं लाल तिखट तयार होतं. पण गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान भाजून घ्यायचं, नाहीतर आपलं जे साहित्य आहे ते करपलं जातं. बघू शकताय इथे हे छान भाजून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण हिंग घेतलेले आहे बघा, हिंग पण चांगली भाजायची. इथे बघू शकताय हिंग घातलेली आहे, ती पण छान अशी मी भाजून घेते बघा. या पद्धतीने भाजायचं. हे छान भाजलेलं आहे, मी काढून घेते. बघू शकताय भाजलं की त्याचा कलर चेंज होतो. तर हिंग पण छान भाजून घेतलेले आहे बघू शकताय. त्यामध्ये आपण इथे सुंठ घातलेले आहे. आता हे पण छान असं आपण भाजून घ्यायचं. थोडं थोडं तेल घालून सगळं सामान आपण साहित्य खमंग असं भाजून घेणार आहे. बघू शकता हे पण छान भाजलेलं आहे. आता यामध्येच आपण इथे जायफळ घातलेलं आहे, जायफळ भाजून घ्यायचं. सगळं साहित्य सतत हलवत छान भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. आता हे पण छान भाजलेलं आहे, मी काढून घेते. हे काढलेलं आहे बघू शकताय तुम्ही. आता यानंतर आपण बघा यामध्ये मोठी वेलची घातलेली आहे, मसाला वेलची, ती छान भाजून घेऊया. गॅस फ्लेम कमीच ठेवायची आणि चांगलं बघा इथे सामान आपण भाजून घ्यायचं आहे. हे पण भाजलेलं आहे, मी काढून घेते. बघा हे छान भाजलेलं आहे, मी काढून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण दालचिनी घालायची आणि दालचिनी पण चांगली आपण भाजून घेऊया. इथे बघू शकताय दालचिनी पण थोड्या तेलामध्ये चांगले भाजून घेतलेले आहे. आता इथे बघू शकताय त्रिफळा आपण घातलेला आहे, त्रिफळा पण घालून चांगलं भाजून घ्यायचं. या पद्धतीने काढून घेते बघा. आता यामध्ये जावित्री आपण घातलेले आहे, ते छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तेलामध्ये थोडं थोडं चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता तेल टाकलेलं आहे थोडं, त्यामध्ये वेलदोड्याचं टोलफर असतं ते छान असं त्याची साल वेलदोड्याची घातलेली आहे, ती छान भाजून घ्यायची बघा. ते पण मी काढून घेते. वेलचीची साल छान असं भाजून घेतलेली आहे. आता नाकेश्वर आपण छान असं घातलेलं आहे यामध्ये आणि ते पण भाजून घ्यायचं. सगळं साहित्य छान असं भाजून घ्यायचं. हे पण भाजलेलं आहे, मी काढून घेते. आणि त्यामध्येच इथे आपण बघू शकताय खसखस चांगली भाजून घेतलेली आहे खमंग अशी. आता यामध्ये थोडंसं तेल घालून मिरे पण चांगले भाजून घेतलेले आहेत, काळी मिरे. थोडं तेल घातलेलं आहे. आता त्यामध्ये मेथी घालून घ्यायची, मेथी दाणे थोडं थोडं घालून साहित्य चांगलं मी भाजून घेते. या पद्धतीने बघा मेथी दाणे पण आपलं चांगले भाजलेले आहे. त्यानंतर मी ते बघा स्टार फूल आपण घेतलेले आहे, ते पण भाजून घेते. हे छान भाजलेलं आहे, काढून घ्यायचं. त्यामध्येच आपण लवंग भाजून घेणार आहे. लवंग पण बघू शकताय चांगले भाजलेले आहे, मी काढून घेते. आता त्यामध्येच बिना तेल घालता इथे तीळ पण चांगले भाजून घेतलेले आहेत, बघू शकताय. खमंग असे या पद्धतीने तीळ भाजून घ्यायचे. थोडं तेल घातलेलं आहे भाजल्यानंतर आणि नंतर आपण छान असं परतून घ्यायचं बघा. छान असं तीळ पण भाजलेले आहेत. आता त्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी पण बघा छान तडतडेपर्यंत चांगली भाजून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण तमालपत्र घातलेलं आहे, हे पण छान असं भाजून घ्यायचं. हे पण भाजून काढलेलं आहे, बघू शकताय. आता त्यानंतर आपण जे दगडफूल असतं ते भाजून घेणार आहे. थोड्या तेलामध्ये सगळं साहित्य भाजायचं, बघू शकताय. दगडफूल पण आपण भाजून घेतलेलं आहे.
आता थोडं तेल घालून आपण जी कसुरी मेथी घेतलेली आहे ती भाजून घेणार आहे. कसुरी मेथी पण मी घालून छान असं बघा भाजून घेते बघा. पटकन हे भाजलं जातं, त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि छान असं भाजून घ्यायचं. तेल घातलेलं आहे, यामध्ये थोडंसं सगळं साहित्य छान खमंग आणि एकदम मस्त असं भाजून घेतलेलं आहे. बघू शकताय खोबरं वेगळं आपण भाजून ठेवलेलं आहे. सगळं साहित्य भाजून एकत्रच काढून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही एकदम छान सगळं साहित्य भाजलेलं आहे. आणि आपण लसूण फक्त भाजलेलं नाही हवं तर तुम्ही लसूणसुद्धा भाजून घेऊ शकता. सगळं साहित्य छान भाजून घेतलेलं आहे. डंकावर छान कुटून घ्यायचं. छान चटणी बनवून आपण आणलेली आहे. 7 किलो मिरच्या होत्या आणि तेवढं साहित्यामध्ये आपली एवढी चटणी किंवा लाल तिखट, कांदा, लसूण मसाला एवढा आपला तयार झालेला आहे. कलर बघू शकताय लाल भडक एकदम छान असा कलर आलेला आहे. कोल्हापुरी स्टाईल एकदम झणझणीत असं आपली चटणी किंवा लाल तिखट आपलं तयार झालेलं आहे. बघू शकताय मस्त असं इथे बघू शकता एकदम झणझणीत आणि चविष्ट असा आपला मसाला तयार झालेला आहे. लाल तिखट वर्षभर असं छान असं टिकतं. एकदम मस्त छान चवीला पण टेस्ट लागतं. या पद्धतीने तुम्ही बनवून भाजी बनवली तर एकदम मस्त एक नंबर भाजी बनते. तुम्ही नक्की या पद्धतीने लाल तिखट किंवा चटणी करून बघा. बघू शकताय तुम्ही, बघून कळत असेल किती मस्त असं आपला हा मसाला तयार झालेला आहे. सगळं साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. तुमचे पण मसाला छान होणार, एकदम मस्त झालेला आहे. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.